तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं व्हिडिओ एडिटिंग, जे तुम्ही तुमच्या फोनचा वापर करून इझिली बनवू शकता. तर तुमचे भरपूर कमेंट्स आले होते आणि मेसेजेसही आले होते व्हॉट्सअपवरती की तुम्हाला 2 स्क्रीन्स एकत्र अटॅच करायच्यात. फॉर एक्झाम्पल एखादं मी ट्युटोरियल सांगते, तर ती एक मेन स्क्रीन असेल तुमची आणि त्यासोबत तुमचा एखादा फोटो असेल किंवा तुमचा व्हिडिओ असेल तर ते तुम्हाला अटॅच करायचं असेल. तर आज मी तुम्हाला त्याच टाईपचा व्हिडिओ म्हणजे ऍडव्हान्स लेवलचं व्हिडिओ एडिटिंग कशा पद्धतीने करायचं, जे की इझिली तुम्ही युट्यूबसाठी वापरू शकताय किंवा जर तुमची अकॅडमी असेल, जर तुम्ही कोर्सेस वगैरे सेम माझ्यासारखं करताय तर तरी देखील तुम्ही अशा टाईपचे व्हिडिओज जे असतील ना तर ते बनवून अपलोड जे असेल तर ते करू शकता. सो स्टार्ट करूयात. आणि हा व्हिडिओ बघण्याच्या आधी पहिले 2 बिगिनर लेवलचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही बिगिनर असाल तर ते व्हिडिओज आधी चेक करा. त्याच्यामध्ये थोडेसे बेसिक गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तर तो चेक करा. त्या व्हिडिओचे लिंक्स जे असतील तर ते मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते. बिगिनर लेवलचे जे व्हिडिओज आहेत ते. आज आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवलचा पार्ट जो असेल तर तो करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा, कारण पूर्ण इन डिटेल छोट्या छोट्या स्टेप्स जे असतील तर त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यामुळे कुठलीही स्टेप जे असेल तर ते स्किप करू नका. आणि हो, तुमचा व्हिडिओ कसा झाला एडिटिंग करून तर ते मला खाली कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर बघा, मी माझा इनशॉटचा ऍप्लिकेशन जो आहे तो ओपन केलेला आहे. आता इथे तुम्हाला स्क्रीन दिसते ना, तर अशा टाईपची स्क्रीन आपण सुद्धा कशा पद्धतीने एडिट करू शकतो, म्हणजे जसं मी एडिटिंग करते तर ते तुम्ही कसं एडिट करू शकता तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले इनशॉट तुम्ही ओपन केला. इनशॉट ओपन करून झाल्यानंतर इथे बघा ऑप्शन आहे पहिला, वरती काय आहे, व्हिडिओचं ऑप्शन आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही आलात. आता तुम्हाला 2 व्हिडिओज एकत्र अटॅच करायचे. एक तुमचा मेन व्हिडिओ जो आता तुम्हाला माझा मी बोलतेला व्हिडिओ दिसतोय पिंक ड्रेस मधला, हा माझा मेन व्हिडिओ आहे. त्याचसोबत एक स्क्रीन रेकॉर्डिंग मी ते अटॅच करते, जे तुम्हाला ऍड करायचे, जी तुमची दुसरी व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्याकडे 2 व्हिडिओज जे असतील तर ते रेकॉर्डिंग तयार पाहिजे. एक तुमचं स्वतःचं आणि एक तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला असायला हवं. तर आता इथे बघा मी 2 रेकॉर्डिंग करते. ठीक आहे, मी तुम्हाला स्क्रीन दाखवते माझी इथे, पण ऍक्च्युअल मध्ये 2 रेकॉर्डिंग ऍट अ टाइम मी करते. एक तर हा रेकॉर्डिंग होतोय कॅमेरामध्ये आणि इथे बघा स्क्रीनचं रेकॉर्डिंग होतं माझ्या. ठीक आहे, ही बघा स्क्रीन रेकॉर्डिंग होते. तर ही आता किती झाल्यात, 56 सेकंड झालं. ही स्क्रीन रेकॉर्डिंग होते, म्हणजे हा एक व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ, हे दोन्ही व्हिडिओज एकत्र करून मी त्याचं रेकॉर्डिंग जे असेल तर ते अटॅच करणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2 व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्ड करावे लागतील. आता त्याच्यानंतर इथे बघा व्हिडिओचं सेक्शन येतो, तर मी व्हिडिओज मध्ये जाते. व्हिडिओज मध्ये गेल्यानंतर इथे सगळ्यात पहिला तुम्हाला न्यू म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे, न्यू म्हणून. तर तुमचं ऑलरेडी खाली एखादं एडिटिंगचं काम चालू असेल तर तिथून सुद्धा तुम्ही ओपन केलं तरी चालेल. मी आता न्यू मध्ये क्लिक करते. न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मेन व्हिडिओ आहे, जसं की माझा हा मेन व्हिडिओ कोणता आहे, हा पिंक ड्रेस मधला जो मी बोलतेय, तर हा माझा बेसचा व्हिडिओ, बॅकग्राऊंडचा व्हिडिओ, मेन व्हिडिओ आहे. तर तशा टाईपचा एखादा व्हिडिओ असेल तर तो सिलेक्ट करा. जसं की मी सिलेक्ट केला एक व्हिडिओ. ठीक आहे, डन. परफेक्ट. एक व्हिडिओ जो असेल तर तो मी सिलेक्ट केला. चेक करा किती वेळेचा आहे, हा 23 मिनिटाचा आहे. ठीक आहे, टोटल किती मिनिटाचा आहे, 23 मिनिटाचा आहे. तर एकदा चेक करायचं. ठीक आहे, काय काय व्हिडिओ मध्ये चालू आहे चेक करा. फोनवरून वापरते. तर स्क्रीन मी इथे तुम्हाला शेअर करते. आता इथे मी म्हटलं की स्क्रीन मी इथे शेअर करते, तर इथेच मला स्क्रीन जे असेल तर ते शेअर करावे लागेल. लोकेशन जे आहे तुमचं एक्झॅक्टली तेच ड्युरेशनला तुमची जी स्क्रीन असेल तर ती शेअर झाली पाहिजे. इथे स्क्रीन शेअर करायची आहे ना, एक ऑप्शन आहे याच्यामध्ये इनशॉट मध्ये, ज्याचं नाव आहे PIP पेप म्हणून. थोडंसं स्क्रोल करा. इथे बघा तुम्हाला PIP पेप नावाचा ऑप्शन दिसतो. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमच्या डिव्हाइस मध्ये जी सेकंड रेकॉर्डिंग तुमची आहे, फर्स्ट रेकॉर्डिंग आपण ऑलरेडी ऍड केलेली आहे, जे सेकंड रेकॉर्डिंग तुमची आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सेकंड रेकॉर्डिंग इथे आहे, इथे आहे, ही घेते मी 17 मिनिटाची आहे, तर ती मी ऍड करते. बघा सेकंड स्क्रीन तुमची आली. थोडीशी याला तुमच्या साईजच्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट करायची आणि व्यवस्थित इथे तुम्ही त्याला सेट करा. ठीक आहे, बघा एक्झॅक्टली सेट केलं मी त्याला जिथे मला हवा आहे तिथे. आणि आता प्ले करून बघूयात. तर स्क्रीन मी इथे तुम्हाला शेअर करते. स्क्रीन तुम्हाला दिसेल, दोन्हीकडचा आवाज येतो. त्यामुळे एक तुम्हाला करायचा आहे, जो आपण PIP ऍड केलेला आहे, जो सेकंड रेकॉर्डिंग ऍड केलेला आहे, तर त्याचा व्हॉल्यूम जो आहे तर तो तुम्ही म्यूट करायला विसरू नका, नाहीतर काय होईल, डबल व्हॉइस येईल. ठीक आहे, कारण ऑलरेडी आता हा व्हिडिओला माझा आवाज येतोय. आपला इथे हा जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ तर त्याला ऑलरेडी आवाज आहे, त्यामुळे 2 आवाज ऍड करण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे या तुमच्या पीपच्या व्हिडिओवरती सेकंड रेकॉर्डिंग वरती क्लिक करायचं आणि इथे बघा व्हॉल्यूमचा ऑप्शन आहे, व्हॉल्यूम वरती क्लिक करायचं आणि तुमचा जो काही व्हॉल्यूम असेल तर तो 0 करायचा. ठीक आहे, तुमचा जो सेकंड रेकॉर्डिंग असेल तर त्याचा व्हॉल्यूम काय आपण केला, 0 केला. आता प्ले करूया. त्याचं नाव आहे इनशॉट. इनशॉट ऍप्लिकेशन जो आहे तो आपण यूज करतोय. लिंक जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये इनशॉटची लिंक. ओके, तर अशा टाईप मध्ये तुमचा पूर्ण रेकॉर्डिंग जो असेल तर तो ऍड झालाय, पीप जो असेल तर तो ऍड झालाय. चेक करा. खूप मोठा व्हिडिओ ऍक्च्युअली. तुम्ही एडिटिंगची प्रॅक्टिस करत असाल ना तर एका छोट्या व्हिडिओवरती करून बघा. 1-2 मिनिटाच्या व्हिडिओवरती ऍप्लिकेशन जे असेल तर ते करून बघा आणि मग नंतर हळूहळू तुमचं ड्युरेशन जे असेल तर ते तुम्ही वाढवलं तरी चालेल. इथे चेक करा. ओके, इथे तो एंड झालाय. चेक करा. प्ले करते. थोडासा लोड घेईल, तुम्ही थोडं खूप पुढे आलाय त्यामुळे 2
मिनिटं द्या त्याला, ते लोड घेईल. तुम्ही अपलोड करू शकता. स्क्रीन मी आता ऑन करते. ठीक आहे. हा होता एक छोटासा ट्युटोरियल की कशा पद्धतीने तो. बरोबर. आता इथे मला समजा अजून काहीतरी ऍड करायचंय. ठीक आहे, तर मी काय करेन, पुन्हा PIP वरती जाईल. मला एखादा फोटो ऍड करायचा, ऍडव्हर्टिजमेंटचा फोटो ऍड करायचा. तर बघा मी फोटो घेतला, जसं की मी काही वेगवेगळ्या ऍडव्हर्टिजमेंट सांगत असते तुम्हाला कोर्सेस अकॅडमी बद्दल. एक फोटो घेतला, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही फोटो देखील घेऊ शकता. थोडासा साईज मोठा करते आणि इथे मी याला सेट करते असं. ठीक आहे, थोडीशी साईज मोठी आणि इथे मी असं याला सेट करते, साईडला सेट केलं. आता प्ले करूयात. करू शकता. तर हा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला, तर मी प्रयत्न करते की आता ह्या पीपचा ड्युरेशन काय हवंय, याची लेंथ काय हवी आहे, तर ती तुम्ही ठरवू शकताय. मला 13 सेकंडचा हवाय, तर तुम्ही 13 सेकंडचा घेऊ शकता. चेक करा, प्ले करते. व्हिडिओ एडिटिंग जे असेल ना ते करू शकता. तर हा ट्युटोरियल तुम्हाला कसा. ठीक आहे, हा एवढा पार्ट आहे. मला ऍडव्हर्टिजमेंट करायचे AI शॉर्ट्सच्या व्हिडिओचे, तर कदाचित मी अशा टाईपचा एखादा पोस्टर, तुम्हाला जो ऍड करायचा असेल त्या अकॉर्डिंगली पोस्टर ऍड करा. फक्त इथे काय करायचं सांगते, हा जो पोस्टर आहे ना, ठीक आहे, हा जो आपण पोस्टर घेतलाय, हा जो आपण पीप घेतलाय ना, तर बघा तुमचा फोटो जो आहे, माझा जो फोटो आहे किंवा हा माझा व्हिडिओ जो आहे तो थोडासा साईडला गेल्यासारखं वाटतंय. चेक करा. ठीक आहे, तो अजून थोडा या साईडला असतं तर अजून बेटर वाटलं असतं. म्हणून मी काय करते, खाली जो आपला मेन व्हिडिओ आहे ना, तर त्याला स्प्लिट करते. इथे एक स्प्लिट करते आणि थोडंसं स्क्रोल करते. इथे बघा PIP एंड होतोय, इथे एक स्प्लिट करते. ठीक आहे, म्हणजे काय केलं आपण, एक त्याचा छोटा तुकडा, मेन व्हिडिओ जो आहे त्याचा एक छोटासा तुकडा जो असेल तर तो आपण कट केला त्या टाइमलाईन वरून, आणि मग तो जो असेल तर तो थोडासा इकडे तुम्ही असं फक्त मूव्ह केला इझिली, तरी पण तो मूव्ह होऊन जातो. चेक करा. आता प्ले करून बघूयात. जो कट केलेला पार्ट होता तर तोच तेवढाच आपण मूव्ह केलाय. प्ले करूयात. बघा. तर हा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला, तर मी प्रयत्न करते की शक्य आहे तर तितक्या. पण जर काही कारणाचं तुम्हाला बरोबर, तर इथे तुमचा हा जो पीप असेल तर तो आपण ऍड केलेला आहे. तर पीपच्या माध्यमातून तुम्ही इमेजेसही ऍड करू शकता किंवा मग तुम्हाला व्हिडिओज ऍड करायचे असतील तर व्हिडिओज देखील तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, आता एका तुम्ही व्हिडिओमध्ये मल्टिपल अशा टाईपच्या स्क्रीन्स ऍड करू शकता. फक्त एकाच लेअरला जर ऍड करताय तर तुम्हाला 5चं लिमिट येते, 4 किंवा 5चं लिमिट जे असेल तर ते येते. म्हणजे एकावर एक जर तुम्ही लेअरमध्ये ऍड करताय ना, जसं की दाखवते मी इथं आणि काहीतरी एक घेते किंवा हा सेम घेते, पुन्हा घेतला मी हा. ठीक आहे, जसं की हा मला इथे एक पण दाखवायचा आहे. ठीक आहे, अजून पुन्हा घेते मी अजून एक सेम फोटो, हा मला इथेही दाखवायचा आहे. अजून एक घेते, तर इथे फक्त लिमिटेशन येतं तुम्हाला. इथे अशी मी 4 पिप्स घेतले. बघा, प्ले करूयात. आता हे जे तुमचं काम असेल ना, तर ते लेअर मध्ये चालू झालं. ठीक आहे, की तुमची फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 लेअर चालू झाले आणि प्रत्येक लेअरची जी काही लेंथ असेल, ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओची प्रत्येक लेअरची जी काही लेंथ असेल तर ती तुम्ही अशी ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, बघा मी ही थोडी छोटी आणि ही थोडी अजून छोटी. बघा आता प्ले करते. तितकं शक्य आहे तितक्या गोष्टी मी तुम्हाला एक पण जर काही कारणाचं पीप्स जे असतील तर ते रिमूव्ह होतात. त्याची जितकी लेंथ आपण दिलेली आहे तर तितक्या लेंथ पर्यंत ते थांबतं आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली काय होतं तर ते रिमूव्ह होऊन जातं. अशाच टाईप मध्ये तुम्ही व्हिडिओज देखील लेअर मध्ये अटॅच करू शकता, ऍड करू शकता. फक्त व्हॉल्यूम जर तुम्ही 2-3 वेगवेगळे व्हिडिओज अटॅच करताय, ऍड करताय, तर तिन्हीचे 4 व्हिडिओचे व्हॉल्यूम एकमेकांसोबत क्लॅश करू नका. वरचे जे काही पीप्स तुम्ही ऍड केलेले आहेत ना, तर इथे जावा. हा फोटो आहे त्यामुळे इथे व्हॉल्यूमचा येत नाही. तर व्हिडिओ असेल तर तिथे व्हॉल्यूमचा ऑप्शन येतो. तर जे काही तुम्ही एक्स्ट्राचे व्हिडिओज ऍड केलेले आहेत पीपच्या माध्यमातून तर ते तुम्ही तिकडून डिलीट, व्हॉल्यूम जो असेल तर तो त्याचा म्यूट करा. ठीक आहे, व्हॉल्यूम त्याचा डिलीट करा. त्या अकॉर्डिंगली तुम्ही हे जे असेल अशा टाईपचे व्हिडिओ जे असतील तर ते एडिटिंग करू शकता. कुठेही तुम्ही एक असेल तर ते ऍड करू शकता. इथे मी येते, इथे मला ऍड करायचंय, इथेही मी ऍड करू शकते. चेक करा, इथे आपला एक टेक्स्ट पण ऍड केलेला आहे. टेक्स्ट साठी काय करायचं, सिम्पली लास्ट मध्ये मी सांगितलं होतं टेक्स्ट मध्ये जायचं इथे आणि तुमचा जो काही टेक्स्ट असेल तर तो सिम्पली तुम्हाला टाईप करायचं आणि ऍड करायचं. त्याची पण लेंथ जी काय असेल तर ती तुम्हाला डिसाईड करायची आहे. ठीक आहे, आणि आता पीप, ठीक आहे, पीप जर एडिट करायचं असेल तर कुठे जायचं, पुन्हा त्या PIP पीप वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तिथेच जाऊन तुम्हाला हे जे असतील तर ते एडिट करता येतात. ठीक आहे, नॉर्मल टाइमलाईनला तुम्ही एडिट करू शकत नाही. ही तुमची रेग्युलर टाइमलाईन आहे, इथे तुम्ही एडिट करू शकत नाही. इथे फक्त खाली तुम्हाला दिसतं की इथे तुमचा एक एक्स्ट्राचा रेकॉर्डिंग तुम्ही ऍड केलाय, पण ऍक्च्युअल मध्ये PIP मध्येच जायचं आहे आणि मग इथे जाऊन तुमची जी व्हिडिओ तुम्ही एक्स्ट्राची व्हिडिओ ऍड केली आहे त्याची लेंथ, ठीक आहे, त्याचा व्हॉल्यूम किंवा जे काही त्याचे ऍडजस्टमेंट्स असतात तर ते तुम्हाला इकडे करायचे आहेत. आता इथे मी एक पोस्टर ऍड केलेला आहे, तर आपला AI शॉर्ट्सचा जो काही ट्युटोरियल आहे, आपला वर्कशॉप आहे, लाईव्ह लेक्चर जो आहे तर तो उद्या
म्हणजे 23 जूनला असणार आहे, जे की कंटिन्युअसली प्रत्येक महिन्यात याचे लाईव्ह बॅचेस जे असतील तर ते चालूच राहतात. त्यामुळे जर तुम्हाला एआय रील्स, ठीक आहे, एआयच्या माध्यमातून रील्स कशा प्रकारे बनवायचे हे जर शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच तुम्हाला स्पेशली व्हिडिओ एडिटिंग अगदी बेसिक टू ऍडव्हान्स अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल, कारण युट्यूबच्या माध्यमातून थोडेफार लिमिटेशन्स जे असेल तर ते येतात. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग अगदी बेसिक टू ऍडव्हान्स डिटेलमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओ एडिटिंगचे बॅच जे असेल तर ती देखील ती चालू होणार आहे. तर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशनसाठी जो काही नंबर तुम्हाला दिलेले आहेत, 2 नंबर दिलेले आहेत, कुठल्याही नंबरवरती सिम्पली व्हॉट्सअपला व्हिडिओ एडिटिंग म्हणून मेसेज करा किंवा सिम्पली तुम्ही कॉल जो असेल तर तो देखील केला तरी चालेल. जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा बॅचची जी काही डेट असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग असं कॉम्बिनेशन असणार आहे. सोबतच रेकॉर्डिंग देखील तुमच्याकडे राहतात, म्हणजे काय तुम्ही कधीही ते जे रेकॉर्डिंग्स असतील तर ते बघू शकताय आणि जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील तर ते कम्प्लीट करू शकता. अशा टाईपचे व्हिडिओज तुम्ही युट्यूबसाठी वापरू शकता, इंस्टाग्रामसाठी रील्स शॉर्ट्स जे असतील तर ते वापरू शकताय आणि तुमची जी काही जर्नी असेल तर ती तुम्ही स्टार्ट करू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स शिकायचं असेल तर डिटेलमध्ये जो काही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती हवा आहे तर ते देखील मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, सो दॅट तेच टॉपिक्स जे असतील तर ते आपण कव्हर करतो. कारण मी व्हिडिओज बनवते पण जे तुम्हाला लागतात, ठीक आहे, तुम्हाला जे स्किल्स रिक्वायर्ड आहेत तर ते जर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये मेन्शन केले तर आपण त्याच्यावरती स्पेसिफिकली व्हिडिओज असेल तर तो बनवू शकतो. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. बाय बाय बाय.